नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बाळासाहेब अंकिता ब्लॉग. आज आपला चॅलेंजचा दुसरा दिवस आणि आज आपलं सकाळ सकाळ असं ठरलं आपल्याला कांद्याचं गोट घास आणि माळ वगैरे खायापुरतं करायचं. त्याच्यामुळे आपण काय करतोय, आता सार वाढायचं राहिले त्या काढात तिकडं चाललोय आणि मग पुन्हा घासाचं बियाणं आहे, गावात जायचे, पुन्हा फोटो स्टुडिओ वाल्याला सांगायला जायचे, लग्नासाठी त्याची ऑर्डर द्यायची, बरंच काही. पण बघू आधी सार वाढायचं. चला तर मग सार वाढा निघूया मित्रांनो. बघू शकता सार वाढल्यात. 1 तासात आपलं एक काम झाले, पण असं राहिलं घासाच्या ब्याचा विषय राहिलाय. फोन केला तर मिळीनला दुकानात आहे का बी म्हणून, मग ते नाही म्हणलाय. आज आपल्याला दुसरीकडे बी बघावं लागेल. नाही भेटलं तर कुडून खाणं आज फायदा करून टाकून एकदम ओके लाईन करावं लागेल. मग गारठ्याची असं जाणवतं की मकाली वाढत नाही, पण एरिया टाकल्यापासून जरा हल्ली आहे. मग काही शहरांनाच खायला केली, पण यावा कशी खायना चांगली आली म्हणजे बरं लय झंझटी. मित्रांनो बघा, लसूण लावायच्या आधी माझ्या कुड्या सोलीतात आमच्याकडं. एक 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 पाकळी लावतो आम्ही. अरे सोलायचं, पाकडायचं, मग रानात न्यायचं, मग लावायचं. उशीर लसूण लावायला तसं आपल्याला उशीर झाला नाही आता नुसार. दसरा झाला, दिवाळीच्या आसपास लावायच्यात, पण आता आपलं लेट झालं, पण काय राहण्याचं ऑप्शन नव्हती, त्याच्यामुळं चाललं. चला आता गुरं बांधून आंघोळ करावं लागेल. कारूचं त्याचं करते बरं. अय परू, भाकर करते, कर भाकर. मम्मी लाग करू. हा भाकर करते. घासाचं बी आणायला मित्रांनो चाललंय गावात, बघू भेटतंय का नाही. एक जणाला म्हणलं होतं, पण ते म्हणलाय नाही भेटत. तर गावात भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, ना तर कोळदारांना जावं लागेल ल्यावं, कारण आजच लावायचं ना आपल्याला. मित्रांनो काय झाले, आता गावात बी नाही, आता कोळदारांना चाललोय. घासाचं एकच किलो बी आणायचं बरंच आहे. रोज रोज तीच काम करायला परवडत नाही. आता कोळदारांना डायरेक्ट चाललोय. बघू आता भेटत कोळदारांमध्ये, असा एक माझा अंदाज. बघू काय होते. आता असं झालं मित्रांनो, आज आहे शनिवार. आणि आपल्याला लक्षात आलं पार कोळधरांच्या जंगलात आले की कृषी सेवा केंद्र बंद असतील शनिवार. आपल्या गावातलं चालू होतं, त्याच्यामुळे आलोय. नशिबाने एक तरी चालू पाहिजे, म्हणजे आज कामाचा इस्का मिटेल. उद्याच्याला आपल्याला जायचं आहे गडेंगनर खायला. पुढं जायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन जायच्या टायमाला. आपला व्हिडिओ बघायचा सगळं कळून तुम्हाला. मित्रांनो आता आपण घासाचं रोप बी घेऊन आलोय. आता आपल्याला हे गोटाला कांदा आणलेले आहेत आपण एकात, ते नेऊन द्यायचे फक्त बस. आणि आपल्याला घास टाकायचा. तुम्हाला घास कसा टाकायचा हे शिकवतो. कंटिन्यू आपला व्हिडिओ बघा, तुम्ही लई शिकता. मित्रांनो घासासाठी आपण आहे ना पिठ्ठी पोट्यासाठी टाकून घेत आहे. हे दुकानदारांसाठी योग्य आहे का बरोबर हे आपल्याला माहीत नाही, पण आपण टाकतो. हे बघा मित्रांनो, आपली बाई आहे ना कांद्याचं गोट लावते ना. आम्ही कापून नाहीत लावीत गोट, आम्ही डायरेक्ट आखाला कांदा लावतो. आणि तिकडे बघू शकता आका लसूण लावते. त्यांची काय सिस्टीम असते की अर्धा कट करतात, वरचा भाग पिकून येतात आणि लावतात. पण आम्ही दरवर्षी तसं लावायचं, पण ह्या वर्षी आता ही टेक्निक वापरली आहे. असं डायरेक्ट आखा कांदा घ्यायचा, लावायचा. बघू रिझल्ट कसा येतो आहे, आणि त्यानुसार मोरची प्रोसेस होईल. मोरच्या वर्षी लावला जाणार नाही, तसा नाही लावला जाणार. अर्धा कापून. मित्रांनो हे बघू शकता, आपण घासाचं बी आणलं आहे शर्दूल कंपनीचं. तर विषय असा आहे, घासाचं बीज कुठं भेटा नाही आम्हाला, म्हणजे ती काय म्हणते शॉर्टेज आहे म्हणते. तर त्यावर्षी घासाचं बी नाही भेटणार असं होईल. तुमच्याकडं शॉर्टेज आहे काही दुकानदार आमच्याकडे यांनी आणले नाहीत म्हणून गोळ्या आणतात हे सांगा. कारण मी 7-8 दुकान हिंडलो, शेवटी कुळदारांना जाऊन आणले. आणि ती 650 रुपयाला किलो बसलं. 3 साली आहे आपलं. आता 1 सालच टिकतं, पण म्हणा 3 साली असतं. टाकायला पुढे म्हातारा माणूस बघत नाही, तसं येऊ चांगलं येऊ वांगा येऊ आपल्याच पद्धतीने टाकीत असतो आपण काय अजिबात लोड घेत नसतो. बघा आपली पद्धत कशी टाकण्याची, तुम्हाला मी जवळ येऊन दाखवतो. थांबायचं काही असं करायचं, हे असं काही वरून तुम्हाला दिसत असं घासाचं बी टाकायचं कसं सांगतो. हे असं आहे ना, मापात नोट धरायची, खाली एक्स्ट्रा सांडलं नाही पाहिजे, नाही काय होतं कमी जास्त. हे असं आहे ना, आणि चाक असं करायचं, कमी होत नाही जास्त होत नाही, फक्त देणार धरायचं की आपण हात फिरवला पुढं. पातळ होणार नाही काहीच नाही, फक्त थोडं डोकं लावून केलं ना. बरं काय दाट झालं तरी काय लोकांचं आहे का आपलंच आहे ना.
पातळ जास्त होऊ नाही द्यायचं, ह्याचं 100% लक्ष द्यायचं. आणि असंच काय नाही नुसतं टाकता येईल तुम्हाला. घास उगवला ना आपला मग पण तुम्हाला मी दाखवेन हे आपण स्वतःच्या हाताने करून सुद्धा घास कसं काय आलाय. बघू शकता. आणि कधी देणार ठेवायचं दंडाव बी पडलं पाहिजे, कारण दंडाव चांगला घास येत असतो. ते वरांतो दंडाव म्हणजे फायनली आता मोटर चालू केले आणि आपलं जे बजेट होतं ते बजेट एकदम सक्सेस झाल्यासारखे, कारण पाणी व्यवस्थित चालले बघा. ते राईट मोरं तुंबलं की मागचं भिजत आहे. नाही भिजलं तरी आपण पायाने भिजवणार म्हणजे भिजवणार, त्यात काय वाद. आणि कसं बघा शेतकऱ्याकडे कला असते. हा आणि काय आणि आम्ही एवढं करून पण आम्ही उलत नाही. हे लय सगळ्यात मोठा विषय. आता चाल तिकडे बघा बिभीषण आलाय गाय बांधायला. टोकी तर कुटी बिभीषण जंगलात नाही बांधित ना आता काय. नमस्कार मित्रांनो, खुश काय अंकलची आणि आमचं 2 बोर घेतलं. भरणं झालं नसतं, अर्ध्या तासात भरणं झालं. 2:15 वाजले. टेन्शन आहे का आता काय, पण निवांत घरी जाणार, पोटाला खाणार. काय काय येऊ 11 11:30 जेवण ना टाईम आहे शेतकऱ्याला, सुख जेवण नाही. तुम्ही सांगा आता मकाचं पैसे लय झालेत तुमचं, तुम्ही पार्टी कधी देणार आहेत मला? कालच्या दिवशी पार्टी देणार आहे. बघू शकता कांदा आत्ता 100 रुपये किलोने मागितला आहे. असा द्यायची का तुम्हाला? परवा दिवशी लावलेला तरी दाजी देणार नाही. तर काय करू हा टाकी भरली होय? कुणी भरली? काकाने भरली होय? मम्मीनी नाही टाकी भरली? अयो मम्मीला मारायची का? हाणायचे मम्मीला? नको चला जेवायला मित्रांनो. 4 जेवायची तयारी. अंकिता ताटं करते. करू बघा आता ओली झाली मी पेटी काढली. फुटाणं आलं, फुटाणं इकडे येऊ दे. फुटाणं आता परवा आली कॅमेऱ्यात. अगं बाबा किती खुश होतय. तिला कॅमेरा व्हिडिओ नाही कळत बरं का. ती ताटा बिटा खुश होती तिला बघून. किती रुपयाचा फुटाणा टाकायचा? केवढ्याचा फुटाणा? 20चा फुटाणा आहे. 20चा तुझा फोटो थांब देतो तुला. अगं बाबा तू किती तू काढते होय. बघा मित्रांनो संध्याकाळचा मेकअप चालू आहे. गाय सुटली होती आपली आज. एक झाल्याचं थोडं भाटोक नाही तिथंच होतं, पण त्या बिचाराच्या रानात गेली ती. त्याच्या रानात गेली ती मग ती आपली चुकी. व्यवस्थित बांधण्यात तो झाला आकाकडून. उद्यापासून भाऊसाहेब ते स्वतः बांधेल, कोणाला त्रास नको. मित्रांनो बघू शकता आज आपलं फेवरेट जेवण चाललेलं आहे ते म्हणजे अंकिता बघा पदूर नाही असा उडलेला पण हे झालेला आहे अंकिताचा पचका. मीठ घे. ही आपले महाराष्ट्राची संस्कृती. मशाली भात आपले मशाली भात तयार झाली. वाटाणं बेटाणं बघा बाजार झाल्यामुळे एकदम टकाटक. मलाच काम सांगते काय घ्यायची. हा लगीन केलं हे काय का हाताखाली करावं लागतं. खायचं म्हणलं फोकाटचं नाही खायला भेटत. लिहावडे 5 वर्षातून एकदा होईल. 5 वर्षाची कामं लिहून ठेवली असतील ना तुम्ही 100 किलोची रद्दी विकली असती किंवा या भरल्या असत्या. लागली सांगा. तुझं वैयक्तिकच काम करतोय मी. हो नमस्कार मित्रांनो, आमचे बंधू मुंबईवरून आजच विराजमान झालेत शिंद्यात.
आणि असल्या थंडीत मुंबईहून आल्यात. आता त्यांच्याशी गप्पा गोष्टी आणि शिकोटी अशा बऱ्याच काही गोष्टी होणार त्या तुम्हाला मी पूर्णपणे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. कसा राहिला प्रवास? एकदम मजेत. मजेत. ट्रेन का गाडी डायरेक्ट? ट्रेन. एकदम बेस्ट. चला मग आपण आता शिकोटी करूया. हो. बघा मित्रांनो, गणभाऊ आपल्या शेक करण्यासाठी आपल्यासाठी शिकोटीची तयारी चालली. सरपण काढतात. थंडीत लय आहे इकडं. लय थंडी, डेंजर थंडी. निस्ती थंडी नाही, लय डेंजर आहे. गावाकडे पण काही म्हण भारीच वाटतं. गावाकडे ती गावाकडेच आहे. थंडी असो काय असो, शेक करता येते, काही करता येते. गावाकडे फक्त पैसा कमी नाही तर बाकी सगळ्या गोष्टी इथे. तेवढं आहे बाबा. गावाकडे पैसा नाही. लय कोदावा लागते. हो ना. पैसा काहीच नाही. तेवढं आहे. बरं बरं आणतो मस्त पैकी. ओके. हा कसं ना आणतो ना. लय भारी वाटतं पण काही म्हणा. शेक केलं एकदम मस्त वाटत. त्यात काही विषय नाही. शेकोटीने गावाशिवाय काय तिकडे शेकोटीपेक्षा रूम हिटर असतात पुण्यात. कसलं काय रूम आहे तर आपलं जाबाजी लावून बंद करायचं आणि बस झालं. जाबायला 10च्या खोलीत एवढं पटांगण असतं माहिती तिथं. आपल्याला सवय लागेल बुकुळी टाकली. तिकडे गेलो तर तिकडे पुण्यात भाड्याच्या रूम किचन रूम म्हणजे काढले. तिकडे अख्खं घर तेवढं आपलं एक किचन रूम येतं. हा ती आहे राव. लय बारीक बारीक फळ्या सुरू व्हायच्या आधी संपत आता एक क्लिप झाली.